Hello friends, welcome to our channel Let's Learn English. In this video you are going to improve your vocabulary. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस करणार आहोत डेली युजफुल इंग्लिश वर्ड्सची. आज आपण ज्या वर्ड्सची प्रॅक्टिस करणार आहोत ते आपण आपल्या डेली रुटीनमध्ये दररोज यूज करतो. दररोज आपण ते शब्द वापरतो, पण त्यांनाच इंग्लिशमध्ये कसं वापरायचं हे आज आपण शिकणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न घालवता लेट्स बिगिन. आपला फर्स्ट वर्ड आहे आराम किंवा बरे वाटणे. यासाठी आपण वर्ड यूज करतो रिलीफ. रिलीफ. नेक्स्ट वर्ड आहे भयंकर. तेव्हा आपण यूज करणार हॉरिफाईंग. हॉरिफाईंग. सक्ती किंवा बळजबरी. यासाठी आपण वर्ड यूज करतो कंपल्शन. कंपल्शन. शिवी देणे म्हणजे अब्यूज. शिवी देणे अब्यूज. आठवण करून देणे रिमाइंड. एखाद्या गोष्टीसाठी आठवण करून देणे यासाठी आपण वर्ड यूज करतो रिमाइंड. आठवणे रिमेंबर. आठवणे किंवा एखाद्याला आपण जेव्हा म्हणतो आठव तेव्हा आपण म्हणू शकतो रिमेंबर. चोरणे म्हणजे स्टील. चोरणे स्टील. दाबणे प्रेस. दाबणे याचा अर्थ होतो प्रेस. झुकणे म्हणजे बेंड. झुकणे बेंड. वाढवणे म्हणजे इन्क्रीज. जेव्हा आपण एखाद्याला सांगतो की तू ही गोष्ट वाढवली पाहिजे तेव्हा आपण म्हणू शकतो इन्क्रीज. कमी करणे इन्क्रीजच्या अपोजिट डिक्रीज. कमी करणे डिक्रीज. सुरुवात म्हणजे बिगिनिंग. सुरुवात बिगिनिंग. समाप्ती एंडिंग. समाप्ती याचा अर्थ होतो एंडिंग. परिणाम रिझल्ट. कोणत्याही गोष्टीचा परिणाम यासाठी आपण वर्ड यूज करतो रिझल्ट. उपलब्धी अचिव्हमेंट. जे काही आपली उपलब्धी असते आपल्या यशाबद्दल त्याला आपण अचिव्हमेंट असं म्हणतो. सहमती एखाद्या गोष्टीसाठी सहमती असणे म्हणजे अग्रीमेंट. अग्रीमेंट. असहमती यासाठी आपण यूज करतो डिसएग्रीमेंट. डिसएग्रीमेंट. सुविधा म्हणजे कन्व्हिनियन्स. सुविधा कन्व्हिनियन्स. जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी. जबाबदारी याचा अर्थ होतो रिस्पॉन्सिबिलिटी. अनुमती म्हणजे परमिशन. अनुमती परमिशन. प्रगती किंवा सुधारणा म्हणजे प्रोग्रेस. प्रगती किंवा सुधारणा प्रोग्रेस. आकर्षक अट्रॅक्टिव्ह. आकर्षक यासाठी आपण वर्ड यूज करतो अट्रॅक्टिव्ह. समर्पण डेडिकेशन. समर्पण म्हणजे डेडिकेशन. विस्तार एक्सटेन्शन. विस्तार म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात यासाठी आपण वर्ड यूज करतो एक्सटेन्शन. रणनीती किंवा धोरण म्हणजे स्ट्रॅटेजी. स्ट्रॅटेजी. स्पष्टीकरण क्लॅरिफिकेशन. एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण यासाठी आपण वर्ड यूज करतो क्लॅरिफिकेशन. बाधा किंवा अडथळा म्हणजे ऑब्स्टॅकल. ऑब्स्टॅकल. नियंत्रण कंट्रोल. नियंत्रण कंट्रोल. व्यवस्थित ऑर्गनाइज. व्यवस्थित म्हणजे ऑर्गनाइज. कमीत कमी ॲटलिस्ट. कमीत कमी ॲटलिस्ट. व्यवस्था अरेंजमेंट. कोणत्याही गोष्टीची व्यवस्था याला आपण काय म्हणू शकतो अरेंजमेंट. प्रयत्न एफर्ट. प्रयत्न यासाठी आपण वर्ड यूज करतो एफर्ट. मार्गदर्शन गायडन्स. मार्गदर्शन गायडन्स. घोषणा करणे अनाउन्स. घोषणा करणे म्हणजे अनाउन्स.
चौकशी करणे, इन्क्वायर. चौकशी करणे, इन्क्वायर. साधा किंवा विनम्र यासाठी आपण वर्ड यूज करतो मॉडेस्ट. मॉडेस्ट. निस्वार्थ, सेल्फलेस. निस्वार्थ, सेल्फलेस. वाद किंवा मतभेद, आर्ग्युमेंट. आर्ग्युमेंट. निवेदन किंवा विधान यासाठी आपण वर्ड यूज करतो स्टेटमेंट. निवेदन किंवा विधान, स्टेटमेंट. वास्तविक किंवा खरोखर, ॲक्च्युअल. वास्तविक किंवा खरोखर यासाठी आपण काय वर्ड यूज करणार, ॲक्च्युअल. शक्यता. शक्यता म्हणजे पॉसिबिलिटी. पॉसिबिलिटी. अनुसार, अकॉर्डिंग. आपण म्हणतो ना त्यानुसार, तेव्हा आपण वर्ड यूज करू शकतो अकॉर्डिंग. समजणे म्हणजे कॉम्प्रेहेंड. समजणे, कॉम्प्रेहेंड. तर फ्रेंड्स, आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.